आज 12वीचा पहिला पेपर आणि त्या पहिल्या पेपरसाठी डोंबिवली होते ठाण्याच्या दरम्यान निघालेला सोहम कठरे यांचा कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। मात्र आपण सध्या सिव्हिल रुग्णालयामध्ये आणि याच ठिकाणी त्यांचे नातेवाईक असतील, जवळचे परिवार असतील, हे सर्वच जण या ठिकाणी आले आहे। दुःखाचा डोंगर कोसळलेला पाहायला गेला सोहम कठरे हा परीक्षेला जात होता, मात्र त्याचा जो अपघात झाला रेल्वेचा या संदर्भातला सर्व तपास जो येतो लोहमार्ग पोलीस देखील करत आहे। मात्र अशा प्रकारचा दुर्दैवी घटना घडल्यामुळे एक प्रकारची या ठिकाणी दुःखाचा डोंगर या कुटुंबियाला कोसळलेला आपल्या सोबत जोडले गेलेत नातेवाईक त्यांच्याशी विचारपूस करणार। सर, कोण लागतात तुम्ही? एकंदरीत सोहम कठरे यांचे आणि सोहम कठरे यांचा जो अपघाती झालेला आहे या संदर्भात काय माहिती समोर? ओके. सोहम कटरे माझा पुतण्या म्हणजे मामांचा मुलगा सख्या. सकाळी कॉलेजला जात असताना म्हणजे ॲक्च्युली पेपरला जात असताना आज पहिलाच पेपर होता. तर मला असं वाटतं शासनाला हेच सांगायचं आहे की आपण सकाळी सकाळी ऑफिस परत सगळेच ऑफिसला जात असतात किंवा ती गर्दी तर असतेच, प्लस सेंट्रल ट्रेन नेहमी अर्धा तास लेट असतात, 40 मिनिटं लेट असतात, 15 मिनिटं लेट असतात. ह्या कार लेट असतात मला आजपर्यंत कळलं नाही मी. आणि दुसरी गोष्ट, लहान मुलं म्हणजे आता 10वी-12वीची मुलं जेव्हा बोर्डाची एक्झाम्सला द्यायला जातात, सो मला असं वाटतं की त्यांना काही सेपरेट सुविधा म्हणजे बसने न्या किंवा ह्या सेंटर. आता ठीक आहे, तुमचं असं म्हणणं असेल की 12वीची मुलं बऱ्यापैकी मोठी असतात, पण कुठेतरी मोठी असली तरी ट्रेनने प्रवास करताना एक्झामला जात असताना ते ऑलरेडी पॅनिक असतात की अरे हे लिहायचं आहे, ते लिहायचं आहे, लवकर पोचायचं आहे तिकीट घरापर्यंत म्हणजे सेंटरपर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये अजून पहिल्यापासून चालू असतात. तर ते सगळं टॅकल करता करता मग ट्रेनचा गर्दीचा हा प्रवास, परत ती ट्रेन 15-20 मिनिटं 30 मिनिटं लेट, त्या इंडिकेटरवरती बघत बसा फक्त. मग मला असं वाटतं की शासनाने ह्या बाबतीत खूप जवळून गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि प्लीज ह्या पोचवा. कारण आत्ता ही मुवमेंट अशी आहे की हा तर पहिलाच पेपर आहे, अजून बरेच पेपर बाकी आहेत आणि आमच्यासोबत ही घटना झाली आहे, दुसऱ्यांसोबत होऊ नये. आणि अशी झाली आहे घटना तर मग आता त्यांच्या पॅरेंट्सनी काय करायचं? मला म्हणजे हा क्वेश्चन मार्क तुमच्यासाठी आहे. आणि गर्दीच्या सुमारास ॲटलिस्ट प्लीज बघा, कारण मोठ्या माणसांना पण खूप जास्त मनापासून मला सांगायचं आहे की तुम्ही अशा मुलांना की दिसले कुठे हे चला आतमध्ये बसा किंवा बसायला जागा द्या, तुम्ही मोठे असेल तर तुम्ही ते बघा. कारण लहान मुलं कायच करणार, कुठून 10वी-12वीची माझ्यासाठी तरी मुलं लहानच आहेत. काय मागणी असणार सरकारकडे बाबा, या रेल्वे प्रशासनाकडे? तुमची सध्या ज्याचा मृत्यू झाला त्या घरच्यांना काय? आता मागणी आता शासन काय बोलते त्याच्यावरतीच डिपेंड आहे. आता असं काय असेल तर बघा. आता तुम्ही कोण लागतात जवळचे? आणि पाहिलेला सोहमचा स्वभाव कसा होता? एकंदरीत सोहमची जी एक्झाम होती, पहिला दिवस पेपर, सोहमचा तो एकदम म्हणजे मनमिळावा होता. अभ्यासामध्ये पण आपला हुशार होता. अभ्यासामध्ये काय ठरवलेलं त्यांनी पुढे जाऊन काय करावं, काय पुढे जाऊन शिक्षण काय बनावं? नक्कीच शब्द नाही बोलायला. पाहिलेलं सोहम तुमच्या जवळून होता, कसं बघितलं? सोहम पहिला कुठे राहायचा, त्याच्यानंतर तो डोंबिवली राहायला गेला, आणि कशा प्रकारचा एक मनमुळा स्वभाव होता त्याचा, पुढे जाऊन काय करायचं होतं? अशा 12वीच्या विद्यार्थीचं अनेक लोक जे शिक्षणासाठी लांबणं धावपळ करत असतात, काय असणार मनसेच्या वतीने तुमची या ठिकाणी मागणी? सोहम सचिन कटरे हा माझा सचिन कटरे जवळचा मित्र आहे आणि तो माझ्या प्रभागात राहिला होता. त्याचं न्यू कळवा कॉलेज होतं शिकण्याचं, आणि त्याचा आज नंबर मनीषा विद्यालय इथे आला होता. काही कारणास्तव कामामुळे त्याला निमित्त डोंबिवलीला सचिनला शिफ्ट व्हायला लागला आणि तिथून आज तो इथे प्रवास करत होता त्याचा मुलगा. आणि आज गर्दी असल्यामुळे त्याला पुढे, खरं म्हणजे कसं आहे, कल्याणपासून तर ठाणा स्टेशन इथे मध्ये जे प्लॅटफॉर्म आहेत, कोपर असेल, डोंबिवली असेल किंवा दिवा असेल, या लोकांना चढायला सकाळच्या वेळेत भेटत नाही, गर्दीच्या वेळेत. त्यामुळे गर्दी असल्यामुळे तो पुढे उभा राहिला, उतरायचा कळव्याला म्हणून, आणि त्यामध्ये मुंब्रा आणि कळवा स्टेशनच्या मध्ये त्याचा अपघात झाला आणि मृत्युमुखी पडला. माझा एकच सांगणं असेल, असं जे काही स्थलांतरित मुलं असतील किंवा अनेक मुलं आज डोंबिवलीत राहणारे असतील, कल्याणमध्ये असतील, मोठे नामवंत कॉलेज आहेत, जसं मुंबईत रुईया आहे, ज्ञानसाधना असेल, ठाणा कॉलेज असेल, त्याच्या व्यतिरिक्त सोमया असेल, अनेक जण तिकडे ऍडमिशन घेतात, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. परंतु जेव्हा परीक्षेचे केंद्र येतात ते मुंबईत येतात किंवा मग ठाण्यात येतात. अशा वेळी जी मुलं जिथे राहत असतील तिथे जवळचं केंद्र जर आलं तर असे अपघात होण्याचं
दुसरी गोष्ट सकाळच्या त्यासाठी काय मागणी करणार का तुम्ही? अशी पत्र व्यवहार करणार का रेल्वे प्रशासनाशी? कारण परीक्षा ह्या जवळपास 10वीच्या पण येणार. रेल्वे प्रशासनाला करण्याच्या व्यतिरिक्त मेन म्हणजे शिक्षण विभागाला, शिक्षण मंडळाला बोलाल किंवा मग तुमचे शिक्षण मंत्री असतील, शालेय शिक्षण मंत्री, यांच्याकडे आम्ही ही मागणी करणार आहोत का बाबा परीक्षांच्या वेळा आहेत ते ह्या अशा गर्दीच्या वेळी जेव्हा सर्वजण कामावर जाणार असतील किंवा काही ट्रॅव्हलिंग करायला लागतात मुलांना, तर एकतर त्यांचे सेंटर जे तिथे मुलं राहत असतील तिथे जवळपास येतील याची सुविधा करावी किंवा मग परीक्षांच्या वेळा हे दुपारनंतर ठेवा जेव्हा गर्दी ट्रेनला लोकलला गर्दी नसते. कारण बरीचशी मुलं सोमया असेल, रुईया असेल, नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश करतात आणि तिथे प्रवेश घेतात, तिथे सेंटर त्या आजूबाजूच्या शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये येतो. त्याच्यामुळे अनेकांना या गर्दीचा सामना करावा लागतो आणि असे शुभमसारख्या मुलांचा दुर्दैवी अंत होतो. सोहमसारख्या काय मागणी असणार का? सरकारकडून काय मागणी असेल का? कुटुंबियांसाठी आता पाहायला गेलं तर करता होता एक अजूनही त्याला भाऊ देखील आहे असं म्हणलं जातं. आज सोहमचा जे दुर्दैवी हे झालेलं आहे तसा कुठे होऊ नये आणि पुढचेही प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात. मुलांसाठी वेगळा काहीतरी डब्बा किंवा मग मुलांसाठी काहीतरी वेगळा असं त्यांनी राखीव डब्बा तयार करावा परीक्षेच्या काळात तरी, जर समज तुम्हाला कायमस्वरूपी जमत नसेल तर. कुटुंबियासाठी काय मागणी असणार? आता ज्याच्या घरी दुःख झाले त्याच्याकडे मागणी काय करणं हे पहिलं आम्हाला सुचत नाही. सरकारकडे काय मागणी करणार? पुढे आता त्यांचा जर अपघात झालेला आहे तर रेल्वेने त्याची भरपाई करावी ही आम्ही मागणी करू रेल्वे प्रशासनाला. होता त्यांचा शुभम हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू मुलगा होता, सर्वांशी मिळून मसलून चालणारा मुलगा होता आणि अत्यंत वर्गामध्ये हुशार मुलगा होता. आणि आज त्याच्या जाण्याने खरंच सचिन कटरे असेल, त्याचा पूर्ण परिवार असेल, यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या सर्वांचा दुःखाचा डोंगर सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव. आम्ही समस्त प्रभागातील नागरिक असो, कळवेकर असो, डोंबोलीकर असो, आम्ही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असं काय बोलणार का? नक्कीच परिवार आहे या ठिकाणी. सोहम कटरे यांचा जो 18 वर्ष होता आणि 18 वर्षावरचे तो 12वीच्या एक्झामसाठी तो निघाला होता. मात्र अपघातामध्ये पाहायला गेलं तर त्याचा मृत्यू झालेला आहे. रेल्वे अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिक नागरिक असतील, डोंबिवलीकर असतील, कळवेकर असतील, ठाणेकर हे सर्वच या ठिकाणी आलेले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थी लांब शिकत असतात आणि त्यांचे सेंटर जे लांब येतात त्यांना कुठंतरी हॉल तिकीट असेल त्यांचे केंद्र जे आहे ते जवळपास करून द्यावं. म्हणजे घराच्या जवळ पास करून दिलं तर नक्कीच कुठंतरी जे धक्काधुकीच्या वातावरणात जे धावपळ करत असतात विद्यार्थी त्यांना कुठं जवळपास सेंटर मिळालं तर त्या ठिकाणी त्यांना परीक्षा देण्यासाठी चांगली सोय होऊ शकते अशी देखील मागणी देखील आता मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता परीक्षा संदर्भात आता जिल्हाधिकारी असेल, शिक्षण अधिकारी असेल, शिक्षण मंत्री असेल, हे देखील कशा प्रकारची आता यांच्याकडे जी मागणी ठेवणार आहे ती कशी पूर्ण केली जाणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन रुपेश सह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.